विद्यार्थ्यांनो, आज आपण आर्थिक समस्या, दुर्मिळता आणि निवड या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. मागील 2 लेक्चर्समध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर आर्थिक प्रश्न कसे निर्माण होतात या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. आज आपण आर्थिक समस्या, दुर्मिळता आणि निवड या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता आर्थिक प्रश्न का निर्माण होतो, तर या बाबतीमध्ये आपण आधीच चर्चा केलेली आहे की मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या कशा आहेत, असंख्य आहेत, अमर्यादित आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याची जी साधनं आहेत ही कशी आहेत, मर्यादित स्वरूपाची आहेत आणि त्याचबरोबर त्या साधनांचा पर्यायी उपयोग होत असतो आणि त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर मानवाच्या गरजा ह्या कशा असतात, पुनरुद्भवी असतात. म्हणजे एकदा एखादी गरज पूर्ण झाली की ती संपली असं नाही, ती गरज पुन्हा निर्माण होत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की मानवी जीवनामध्ये सांस्कृतिक बदल असतील, सामाजिक बदल असतील, आर्थिक बदल असतील, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाची प्रगती या सर्व बदलांमुळे देखील मानवाच्या गरजांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आज आपण पाहतो की पूर्वी कसं होतं की टेलिफोनचा वापर केला जात होता. सर्वांच्याच घरामध्ये काय टेलिफोन होता का? नाही. आज मात्र आपण पाहतो की मोबाईलचा वापर केला जातो आहे आणि मोबाईलचा वापर हा असं नाही की एकच मोबाईल आहे. मोबाईलमध्ये कितीतरी बदल होत गेलेला आहे. विशिष्ट फंक्शनचे मोबाईल्स आज वापरले जातात. म्हणजे असं नाही की एखादा मोबाईल घेतला की आपण पाहतो की टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला की लगेच आपल्याला दुसऱ्या वर्षी दुसरा मोबाईल घ्यावा लागतो. कारण काय, टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला म्हणून आपण गरज बदलली. त्याचबरोबर आपण पाहतो की मानवाच्या गरजा भागविणारी जी साधनं आहेत ती मर्यादित आहेत आणि ती मर्यादित असल्यामुळे देखील आर्थिक प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी जे आपण उत्पादन घटक म्हणतो, म्हणजेच भूमी असेल, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहेत, ह्यांची देखील दुर्मिळता आहेत. ही देखील साधनं कशी आहेत, मर्यादित आहेत. म्हणजे वस्तू आणि सेवा जर निर्माण करायचे आहेत म्हणजे कधीही निर्माण करता येतात का? नाही, त्यालाही मर्यादा आहेत. त्याचबरोबर वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी वेळ असेल तो मर्यादित आहे, पैसा असेल तो मर्यादित आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींच्या अडचणी असतात आणि ह्या अडचणींमुळे या ठिकाणी कोणत्या साधनाचा वापर करायचा, किती प्रमाणात वापर करायचा या बाबतीमध्ये आपल्यासमोर प्रश्न निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की दुर्मिळता यामुळे आर्थिक प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित तर आहेतच, साधनं मर्यादित आहेत. मग अशा वेळी आपल्यासमोर काय निर्माण होतो प्रश्न की ही जी समस्या आपल्यासमोर निर्माण झालेली आहे ही कशी सोडवायची. तर ही समस्या जी दुर्मिळतेमुळे निर्माण झालेली आहे ही सोडवत असताना आपल्यासमोर मग निवडीचा प्रश्न निर्माण होतो. मग आपण काय करतो, गरजांची निवड करतो की कोणती गरज पूर्ण करायची प्राधान्य लावतो. ही गरज आपण आधी पूर्ण करायची आणि ही गरज नंतर पूर्ण करायची असे आपण क्रम लावतो. त्यानंतर आर्थिक प्रश्नांची निर्मिती कशी होते या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये काही मुद्द्यांचा आपण आधार घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही जास्त काही चर्चा करणार नाही, याच्या आधी भरपूर चर्चा केलेली आहे आपण. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे गरजा अमर्यादित. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या कशा आहेत, अमर्यादित आहेत, कधीही न संपणाऱ्या इतक्या आहेत. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मानवाच्या असंख्य गरजा आहेत. जसं आपल्याला सकाळी उठल्या टूथपेस्टची गरज असते, दिवसभरामध्ये आपले जे काय दैनंदिन जे काय कार्य चालतं त्याच्यामध्ये अनेक वस्तूंची गरज असते. रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक वस्तू आणि सेवा लागतात. आणि अलीकडे तर कसं आहे की जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, विविध शोध यामुळे गरजांमध्ये आणखीनच वाढ झालेली आहे. तर गरजांमध्ये मात्र तफावत असू शकते. म्हणजे गरीब व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असू शकतात, मध्यमवर्गीयांच्या गरजा थोड्या वेगळ्या असू शकतात, श्रीमंतांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. म्हणजे कसं आहे की गरीब व्यक्तीला काय, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या भागवण्यासाठी तो काय करतो, धडपडत असतो. मध्यमवर्गीय थोडंसं आपलं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीमंत व्यक्ती काय करतो की चैनीच्या वस्तूंची मागणी वाढवत असतो किंवा चैनीच्या वस्तूंना मागणी देत असतो, त्याला ती खरेदी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर मानवाला जरी सर्व सुखे मिळाली तरी मानवाचं समाधान हे
कधीच होत नाही. कारण गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत समाधान होऊ शकत नाही. मी मागच्याच तासाला उदाहरण दिलं होतं की एखादा व्यक्ती सायकल वापरतो, त्याचं जर उत्पन्न वाढलं, आर्थिक परिस्थिती सुधारली, तो मोटरसायकलचा वापर करेल. त्याचं उत्पन्न आणखीन काही वाढलं तर तो चारचाकी वाहनाचा वापर करेल. आणखीन त्याच्यामध्ये उत्पन्न वाढलं तर तो त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीची गाडी त्या ठिकाणी घेईल. आणि आणखीनच जर त्याचं उत्पन्न वाढलं तर कदाचित तो हेलिकॉप्टरचा वापर करेल. तर अशा पद्धतीने त्याच्या गरजा काय संपल्या का? नाही. तो पुढचा लगेच विचार करत असतो की मी ही वस्तू घेईन, मी ही वस्तूंचा वापर करेन, म्हणजे त्याची गरज ही कधीही पूर्ण होणारी नसते. त्यानंतर साधन सामग्री मर्यादित असते. साहजिकच आहे, जी गरजा भागवण्याची साधनं आहेत ती मर्यादित आहेत. म्हणजे समजा माझ्याकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे 5,000 रुपये आहेत आणि त्या 5,000मध्ये त्याला त्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे त्याच्या गरजा म्हणजे काय की त्याचा घरभाडा असेल, त्याच्या मुलांची शिक्षणाची फी असेल, त्याच्या काय आरोग्यावर केला जाणारा खर्च असेल, दैनंदिन खर्च असेल, किंवा त्याला स्वतःसाठी मोबाईल घ्यायचा असेल, तर त्याच्यासमोर अनेक गरजा आहेत. मग तो काय पहिल्यांदा मोबाईल खरेदी करून येईल का त्या 5,000 रुपयामध्ये? नाही. जरी त्याने 4,000चा मोबाईल घेतला तर त्याच्याकडे 1,000च रुपये शिल्लक राहणार आहेत. तसं तो करणार नाही. तो काय करणार आहे? पहिल्यांदा रूमचं भाडं देईल, त्यानंतर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काय लागणाऱ्या वस्तू आहेत त्या खरेदी करेल, आरोग्यासाठी पैसा खर्च करेल, मुलांची शिक्षणाची फी असेल ती भरेल. तर अशा पद्धतीने तो गरजांना प्राधान्य देईल आणि त्यानुसार तो गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्याच्याकडे जी साधनं आहेत ती कशी आहेत? मर्यादित आहे. पैसा मर्यादित आहे, त्यामुळे तो योग्य रीतीने त्या ठिकाणी गरजांची निवड करेल. त्याचबरोबर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे शेतजमीन आहे, शेतजमिनीमध्ये तो कोणत्याही पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. 1 एकर जमीन आहे किंवा 5 एकर जमीन आहे, परंतु एकाच वेळेस त्याला सर्व पिकांचं उत्पादन घेता येतं का? नाही. म्हणजे समजा महाबळेश्वरचा शेतकरी आहे, त्याच्याकडे 1 एकर जमिनी आहे, तर त्याला काहीतरी एक पर्याय निवडावा लागेल. एक तर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घ्यावं लागेल किंवा गव्हाचं उत्पादन घ्यावं लागेल. त्याच्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्याच्यातून तो निवड करतो की मी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेईल. काय स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेईल? कारण त्याला स्ट्रॉबेरीतून जास्त उत्पन्न मिळतं. तिथंच जर त्या ठिकाणी तो गव्हाचं उत्पादन घेतलं तर त्याला मिळणारं उत्पन्न काय असेल? कमी असेल. त्यानंतर साधनसामग्रीचा पर्यायी वापर. आता जी आपण साधनसामग्री वापरतो, या साधनसामग्रीचा वापर कसा आहे? पर्यायी वापर आहे. एकच वस्तू अनेक कार्यासाठी आपण वापरत असतो. म्हणजे माझ्याकडे जसा पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून अनेक वस्तूंचा उपयोग करू शकतो मी, वस्तू खरेदी करू शकतो. किंवा माझ्याकडे जमीन आहे, त्या जमिनीचा वापर मी शेतीसाठी करू शकतो, उद्योगधंद्यांसाठी करू शकतो किंवा घर बांधणीसाठी करू शकतो. मात्र जमीन ही कशी दुर्मिळ आहे, म्हणजे त्याचा वापर आपण एकाच कार्यासाठी करू शकतो. म्हणजे जर शेती केली तर उद्योगधंद्यासाठी आपण तिचा वापर करू शकत नाही. म्हणजे उद्योगासाठी जमिनीचा आपल्याला त्याग करावा लागेल. म्हणजे कोणत्या तरी एका कार्यासाठीच आपण त्या जमिनीचा वापर करत असतो. मग तिथं आपण काय करतो? आर्थिक प्रश्न जो आपल्यासमोर निर्माण झालेला आहे त्यातून निवड करतो की आपण शेती केली पाहिजे. मग शेती करत असताना मग कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं पाहिजे तिथं देखील आपण निवड करतो की याच पिकाचं उत्पादन घेतलं तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. तर अशा पद्धतीने आपण साधनसामग्रीचा जो पर्यायी वापर आहे त्या पर्यायी वापरानुसार आपल्याला जो चांगला पर्याय असेल तो चांगला पर्याय इथं निवडत असतो. त्यानंतर दुर्मिळता आणि निवड. आता मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत, साधनं मर्यादित आहेत, साधनांचा पर्यायी उपयोग होत असतो आणि ह्या साधनांचा पर्यायी उपयोग झाल्यामुळेच या ठिकाणी दुर्मिळता निर्माण होत असते. म्हणजे एकच वस्तू आपण अनेक कार्यासाठी वापरत असतो. जसे की आपण पाहतो की दूध आहे. दूध हे एक साधन आहे की आपण दूध पिण्यासाठी वापरत असतो, परंतु दुधाचा वापर फक्त पिण्यासाठीच होतो का? नाही. जगात दुधापासून अनेक वस्तू बनवल्या जातात आणि त्यामुळेच दुधाची टंचाई निर्माण झालेली आहे. कारण दुधाचा वापर आपण चहासाठी करतोय, कॉफीसाठी करतोय, कोकोसाठी करतोय, दुधाची कोल्ड्रिंक बनवतोय, दही बनवतोय, पनीर, आईस्क्रीम, पेढे असेल, बर्फी असेल, मिठाई असेल, अशा अनेक कार्यासाठी किंवा अनेक वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी आपण या ठिकाणी दुधाचा वापर करतो आणि अनेक प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी तयार करतो. आणि त्यामुळेच काय होतं की दुधाची टंचाई निर्माण होते. दुधाचा वापर फक्त आपण जर दूध पिण्यासाठीच केला असता तर टंचाई निर्माण झाली असती का? नसती झाली. परंतु दुधाचा हा पर्यायी वापर करतोय, अनेक कार्यासाठी आपण वापर करतोय आणि त्यामुळे दुधाची टंचाई निर्माण होते आणि हा
आर्थिक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. मग अशा वेळी या ठिकाणी आर्थिक प्रश्न ज्यावेळेस आपल्यासमोर निर्माण होतो तर त्यावेळेस आपण निवड करतो. म्हणजे काही व्यक्ती आपल्याला दूध पिणं गरजेचं आहे त्यानुसार दूध पिण्यासाठी वापरतात. काही लोक तिकडे जर जास्त प्रमाणामध्ये पैसा असेल तर ते ठिकाणी ते मिठाई हे करू शकतात किंवा तिथं आपण प्रश्नानुसार म्हणजे आपल्या गरजेनुसार तिथं आपण त्याची निवड करत असतो. तर अशा पद्धतीने आपण दुर्मिळता साधनांची जी काही दुर्मिळता आहे त्या साधनांच्या दुर्मिळतेतून आपण योग्य अशी निवड करत असतो आणि त्या निवडीनुसार आपला प्रश्न सोडवत असतो. त्यानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे ती इथं आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे संधी खर्च. संधी खर्चालाच आपण वैकल्पिक खर्च असे देखील म्हणत असतो. याला इंग्रजीमध्ये ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हटलं जातं. आता ही संधी खर्चाची संकल्पना कशातून आलेली आहे तर आपल्या ज्या अमर्यादित गरजा आहेत आणि मर्यादित साधनं आहेत आणि साधनांचा पर्यायी वापर होत असतो यातूनच संधी खर्चाची संकल्पना आपल्याला निर्माण म्हणजे पाहायला मिळते किंवा संधी खर्चाची संकल्पना इथूनच आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येते. आता एखादं साधन जे आहे एका कार्यासाठी आपण वापरलं की ते दुसऱ्या कार्यासाठी त्याच वेळेस वापरता येतं का? नाही. जसं की शेतीचं मगाशी मी सांगितलं की स्ट्रॉबेरीची शेती करू शकतो किंवा गव्हाची शेती करू शकतो. एकाच वेळी स्ट्रॉबेरी आणि गव्हाची शेती होती का? नाही. म्हणजे कोणत्या तरी एकाच कार्यासाठी आपण वापरू शकतो. मग हा जो एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी आपण ज्यावेळेस एखादी वस्तूचा वापर केला आणि दुसऱ्या वस्तूचा आपण वापर करू शकत नाही तर त्यावेळेस त्याला संधी खर्चाची संकल्पना असे म्हणतो. म्हणजे हा जो त्याग आहे या त्यागालाच आपण संधी खर्चाची संकल्पना असे म्हणतो. म्हणजेच संधी खर्च म्हणजे काय की एक वस्तू मिळवण्यासाठी दुसऱ्या वस्तूचा करावा लागणारा त्याग म्हणजे संधी खर्च होय. किंवा दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनावर आपल्याला काय करावं लागतं पाणी सोडावं लागतं. एक अर्थशास्त्रज्ञाने काय म्हटलेलं आहे की एका वस्तूचा संधी खर्च म्हणजे काय की दुसरी वस्तू मिळविण्यासाठी केलेला त्याग होय. तर अशा पद्धतीने संधी खर्च म्हणजे काय की एक वस्तूचं उत्पादन घेतलं असता दुसऱ्या वस्तूचं उत्पादनाला मुकावं लागतं त्याला आपण संधी खर्च असे म्हणत असतो. समजा एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीमध्ये ज्वारीचं उत्पादन घेतलं. आता त्या ज्वारीच्या उत्पादनाऐवजी त्याला कापसाचं उत्पादन देखील घेता आलं असतं. परंतु त्याने काय केलं ज्वारीच्या उत्पादनाचं तिथं उत्पादन घेतलं म्हणजे कापसाच्या उत्पादनाचा काय केला त्याने त्याग केला. म्हणजे ज्वारीचा जो संधी खर्च काय असेल कापूस आहे. म्हणजे ज्वारीचं उत्पादनाचा संधी खर्च काय कापसाचं उत्पादन. म्हणजे त्याने काय केलं ज्वारीचं उत्पादन घेतलं आणि तिथं कापसाच्या उत्पादनाचा त्याग केला. म्हणजे ज्या उत्पादनाचा आपण त्याग केला आहे तो काय आहे ज्या वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे त्याचा संधी खर्च आहे. आता इथं पैशामध्ये जर सांगायचं झालं तर असं आपण सांगू शकतो उदाहरणासाठी की शेतकऱ्याने 10 क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि बाजारामध्ये ज्वारीची किंमत किती आहे क्विंटलला 4,500 रुपये. म्हणजे 10 क्विंटलचे 45,000 रुपये होतात. म्हणजे ज्वारीचं उत्पादन घेतल्यामुळे त्याला किती पैसे मिळाले 45,000 रुपये मिळाले. आणि त्याच ठिकाणी जर त्याने कापसाचं उत्पादन घेतलं असतं तर तेवढ्या शेतीमध्ये त्याला 12 क्विंटल कापूस उत्पादन झाला असता आणि 1 क्विंटल कापसाचा जो दर आहे तो किती आहे 3,000 रुपये आहे. मग 12 क्विंटल कापसाचं जे उत्पादन आहे त्यातून त्याला 36,000 रुपये मिळाले असते. आणि साहजिकच आहे त्याला कापसाच्या उत्पादनापेक्षा ज्वारीच्या उत्पादनामध्ये जास्त पैसे मिळाले आणि म्हणूनसाठी त्याने काय केलं ज्वारीचं उत्पादन घेतलं. म्हणजे तिथं त्याला कापसाचं उत्पादन घेता आलं असतं परंतु तिथे 36,000 मिळाले असते. म्हणजे 45,000 रुपये हा ज्वारीच्या जो ज्वारीचं उत्पादन आहे त्याचा संधी खर्च काय आहे कापसाचे 36,000 रुपये इतके. तर अशा पद्धतीने मनुष्य त्या ठिकाणी योग्य अशी निवड करतो आणि ती निवड करण्यासाठी आपल्याला संधी खर्चाची संकल्पना महत्त्वाची ठरते. जसं की महाबळेश्वरची जे शेतकरी आहे तो संधी खर्चाची संकल्पनाच वापरतोय परंतु त्याला देखील माहिती नसते. आता कसा वापरतोय की मी मागाशीच सांगितलं तुम्हाला तो स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतोय. का घेतोय त्याला स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून जास्त पैसा मिळणार आहे. त्याच ठिकाणी त्याने जर गव्हाचं उत्पादन घेतलं तर कमी पैसा मिळणार आहे. म्हणजे 1 एकरमध्ये जर त्या शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून 2 लाख रुपये मिळतात आणि गव्हाच्या उत्पादनातून त्याला 80,000 मिळत आहेत. म्हणजे गव्हाच्या उत्पादनापेक्षा त्याला स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये किती 1,20,000 जास्त मिळणार आहेत. तर तो गव्हाचं उत्पादन घेईल का नाही. तो निवड करताना स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाचीच निवड करणार आहे. म्हणजे त्या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाचा संधी खर्च काय असेल
गव्हाचं उत्पादन. तर अशा पद्धतीने संधी खर्चाची संकल्पना, मानवाचा जो आर्थिक प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी संधी खर्चाची संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणजे ती सार्वजनिक खर्च करत असताना देखील महत्त्वाची ठरते, म्हणजे शासनाला एखादा खर्च करायचा असेल त्याला देखील महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी देखील संधी खर्चाची संकल्पना ही उपयोगी ठरत असते असं आपल्याला सांगावं लागेल. आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी उपयोगी ठरते, की समजा भारतामध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं तर त्याला येणारा उत्पादन खर्च समजा 5 रुपये आहे आणि तेच उत्पादन पाकिस्तानने घेतलं तर येणारा उत्पादन खर्च 7 रुपये, म्हणजे भारतापेक्षा 2 रुपये जास्त आहे. तर या ठिकाणी भारताने गव्हाचं उत्पादन करावं. कारण का? कारण त्याचा उत्पादन खर्च कमी आहे. आणि या उलट समजा तांदळाचं उत्पादन पाकिस्तानमध्ये घेतलं, तांदळाच्या उत्पादनाचा जो पाकिस्तानमधील उत्पादन खर्च आहे तो 5 रुपये असेल आणि भारतातील उत्पादन खर्च हा 7 रुपये असेल, तर तांदळाचं उत्पादन कुणी करावं? पाकिस्तानने करावं. आणि दोन्ही देशांनी जर त्या वस्तूची देवाणघेवाण केली तर त्या ठिकाणी दोन्ही देशांचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील संधी खर्चाची संकल्पना आपल्याला महत्त्वाची ठरते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर आपण पुढचा काही एक संकल्पना अभ्यासणार आहोत की आर्थिक विश्लेषणाची चौकट. या बाबतीमध्ये थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. आता अर्थव्यवस्थेत सर्वच घटकांना आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मग उत्पादक असेल, उपभोक्ते असतील, व्यापारी असेल, सरकार असेल, सर्वांनाच आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागत असतं. मग या आर्थिक प्रश्नांमधून उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल किंवा जो उत्पादक असेल त्याला महत्तम नफा मिळवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. मग उत्पादक किंवा उपभोक्ता दुर्मिळतेतून विशिष्ट अशी निवड करतो, त्याला आपण संधी खर्चाचा संकल्पना असे म्हणत असतो. मग या ठिकाणी आपण पाहतो की पर्यायाच्या माध्यमातून पर्यायांचं एक मूल्यमापन करावं लागतं आणि या पर्यायांचं ज्यावेळेस मूल्यमापन आपण करत असतो की योग्य असा पर्याय निवडतो ना तिथं, जसं की आपण अनेक उदाहरणं इथं दिली, त्यातून आपण पाहतो की एक योग्य पर्याय आपण त्या ठिकाणी निवडत असतो. तर हा योग्य पर्याय जो निवडतो किंवा हे जे मूल्यमापन आपण करतो यालाच आपण काय म्हणतो? आर्थिक विश्लेषण. म्हणजे आर्थिक विश्लेषण यालाच म्हटलं जातं की आपल्यासमोर जी समस्या असते ती समस्या सोडविण्यासाठी किंवा जी दुर्मिळता आहे त्यातून आपण योग्य पर्याय कसा निवडायचा यालाच आपण आर्थिक विश्लेषण असे म्हणतो. तर ही आर्थिक विश्लेषणाची चौकट म्हणजे काय? तर आर्थिक प्रणालीचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास होय. आर्थिक विश्लेषणाची चौकट म्हणजे काय? की आर्थिक प्रणालीचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास होय. आता आर्थिक विश्लेषण करत असताना उपभोक्ता, उत्पादक, समुदाय आणि अर्थव्यवस्था याला काय फायदा होतो याचा विचार या ठिकाणी आपण करत असतो. म्हणजे प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्राच्या विकासाला अनेक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. मग ही गुंतवणूक केल्यानंतर समाजाला त्याचा काय फायदा होतो याचा देखील आपण अभ्यास या याच्यामध्ये करत असतो. त्यानंतर आर्थिक विश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे, म्हणजे जे आपण आर्थिक विश्लेषण करतो ही प्रक्रिया कशी असली पाहिजे. तर साधारणपणे आर्थिक विश्लेषणाची जी प्रक्रिया आहे यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न, समस्या ठरविणे. सर्वात महत्त्वाचं पहिलं आपला प्रश्न काय आहे, समस्या काय आहे ही आपण ठरवली पाहिजे. त्यानंतर आपले प्रश्न ठरल्यानंतर अभ्यासाची उद्दिष्ट काय आहेत, म्हणजे ज्या समस्येचा आपण अभ्यास करणार आहे त्या समस्येचं आपली उद्दिष्ट काय आहेत किंवा त्या अभ्यासाची उद्दिष्ट काय आहेत. त्यानंतर जी समस्या आहे त्याचा अभ्यास विषयाच्या मर्यादा ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे किती क्षेत्राचा आपण अभ्यास करणार आहे, किती घटकांचा आपण अभ्यास करणार हे ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर अभ्यासाची पद्धती कोणती असेल ही आपण ठरवली पाहिजे. त्यानंतर अभ्यास विषयाचे विश्लेषण आपण करतो, म्हणजे जे काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी गोळा करतो आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून मग शेवटी आपण काय करतो, एक निष्कर्ष काढतो
की ती समस्या कशा पद्धतीची आहे, ती कशी हे किती प्रमाणात आहे, हे सर्व आपण जाणवत असतो. त्यानंतर निष्कर्ष काढतो आपण आणि निष्कर्षाची पडताळणी आपण करतो आणि निष्कर्षाची पडताळणी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे उपाय या ठिकाणी सुचवत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आर्थिक विश्लेषणाची प्रक्रिया केली जाते. तर आर्थिक विश्लेषण चौकटीच्या माध्यमातून आपण आर्थिक प्रश्नाची निवड कशा पद्धतीने करतो, त्यातून आर्थिक कल्याण, समाजाचं आर्थिक कल्याण हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आपला टॉपिक जो आहे या ठिकाणी संपूया.